ज्यांनी ज्यांनी मतदारांनी महायुतीच्या उमेदवारांना मतदान केलंय त्या सगळ्यांचं मी आभार मानतो, त्यांना मनापासून धन्यवाद देतो। निवडून आलेल्या सर्व उमेदवारांचं मनापासून कौतुक करतो, मनापासून अभिनंदन करतो। खरं आम्हाला वाटत होतं की निवडणूक बिनविरोध होईल, परंतु अचानक एक ॲडिशनलचा उमेदवार आला आणि त्याच्यामुळं निवडणुकीला एक वेगळ्या प्रकारची रंगत चढली। पण आता निकाल आल्यानंतर साधारण चित्र स्पष्ट झालेलं आहे आणि खूप मोठ्या संख्येने महायुतीचे आमदार विधान परिषदेमध्ये निवडून गेलेले आणि तिथं पण अधिक चांगलं बहुमत महायुतीला मिळालेलं आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळालेलं आहे। ह्याकरता ज्या ज्या गोष्टी आम्ही सांगितल्या त्या सर्व आमदारांनी ऐकल्या। टीका टिप्पणी झाली, मीडियाला दाखवण्यात आलं, यांना इकडं नेलं तिकडं नेलं, परंतु शेवटी प्रत्येक जण एक परिवार म्हणून सगळ्यांना एकत्र ठेवण्याचा प्रयत्न त्या बाबतीमध्ये करत होते। कुठेही वेडेवाकडे प्रकार न घडून देता अतिशय लोकशाही पद्धतीनं ही निवडणूक पार पाडण्याचा प्रयत्न आम्ही महायुतीनं केला आणि त्याला चांगलं यश मिळालं। त्याचा मनापासूनचा आनंद आणि मनापासूनचं समाधान मला आहे, माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांना आहे, आमच्या सगळ्या आमदारांना आहे, आमच्या सगळ्या सहकाऱ्यांना आहे, महायुतीला आहे। एवढंच मला मी तुम्हाला सांगितलं ना की ह्याच्यामध्ये आम्हालाही मतं तशी बघितले तर कमी होती। आपले स्वतः एकनाथराव शिंदे साहेबांना पण तशी मतं कमी होती, परंतु जे अपक्ष असतात, जे इतर काही छोटे छोटे तिथले पक्ष आहेत ते असतात। आता बच्चू कडू साहेबांनी तर तुम्हाला सगळ्यांना सांगितलं की मी ह्यावेळेस माझी दोन्ही मतं शिवसेनेला दिलेली। अशा प्रकारे वेगवेगळ्या मतदारांनी आमदारांनी आपली भूमिका त्या ठिकाणी स्वीकारली आणि त्याच्यातून हे सगळे उमेदवार निवडून आलेले आहेत आणि त्या गोष्टीचं समाधान आहे। मी खरोखरीच सगळ्यांचं मनापासून आभार मानतो, मनापासून ह्या सगळ्या उमेदवारांचं अभिनंदन। कैसे देखते हैं? आपके ऊपर बहुत सारी टीका टिप्पणी हुई कि बहुत सारे वोटर भूत रहे हैं, विधायक इधर से उधर जा रहे हैं, उसके बाद आज का चुनावी नतीजा किस तरीके से देखते हैं? हमारे पास टोटल वोटर थे 42, हमारे कैंडिडेट को वोट मिले 47, तो इसीलिए हमें 5 वोटर ज़्यादा मिले। 5 विधायकों ने हमें सपोर्ट किया है, उनका मैं शुक्रिया अदा करना चाहता हूँ और धन्यवाद भी देना चाहता हूँ और सबका अभिनंदन करना चाहता हूँ। चुनाव जब रहता है तो एलिगेशन होते हैं, एलिगेशन के बारे में मैं ज़्यादा नहीं सोचता। अपना काम करने का, विकास करने का और विकास के रास्ते से आगे जाने का।